निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलल्यामुळे प्रभाग 7 मधून भाजपाचा पराभव। जिंदगीभर आम्ही काय सतरंजाच उचलायच्या काय? इच्छुकांचा प्रश्न। नुकतेच नगरपालिका निवडणुकीचे निकाल लागले असून ते धक्कादायक होते। ह्यामध्ये शहरातील सर्वात मोठा असलेला प्रभाग 7 होता। या प्रभागात भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते अमोल गुप्ते यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली होती। मात्र पक्षाने ऐनवेळी आयात केलेल्या नवख्या उमेदवाराला भाजपाचे तिकीट देऊन रिंगणात उभे केले। त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ता नाराज झाला व त्याचे फळ मतपेढीतून पक्षाला पराभवाच्या रूपाने भोगावे लागले। त्यामुळे संतप्त कार्यकर्ते आम्ही काय जिंदगीभर सतरंजाच उचलायच्या काय अशा प्रतिक्रिया देत आहे। गेल्या 15 ते 20 वर्षापासून बूथ लेव्हलवर काम करून इमानी इतबारे पक्षांची सेवा केली आणि कार्यकर्त्यांची समजली जाणारी नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारली। त्यांच्या जागी शिवसेनेतून आयात आलेले अमोल चव्हाण यांच्या पत्नी सौ निकिता अमोल चव्हाण यांना उमेदवारी दिल्या गेली। गेल्या कित्येक पिढ्यापासून पक्षनिष्ठ असलेले पक्षाचे व संघाचे प्रदीपभाऊ सांगळे यांचाही शब्द ठेवला गेला नाही अशी शहरात चर्चा होती। त्याचबरोबर एकनिष्ठ शंकर माळी यांनाही उमेदवारी दिली गेली नाही, ही सुद्धा दुसरी नाराजी होती। ह्याच मंडळींनी मागील निवडणुकीत मालाबाई ठबे ह्या नवख्या उमेदवाराला निवडून आणले होते। त्यामुळे संतप्त झालेल्या अमोल गुप्ते व समर्थकांनी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि जोमाने व ताकदीने ते लढले। ही प्रभागाची सून व हुतकुरू मुलगी म्हणून मतदार राजांच्या मनाला साथ घालत ज्योती अमोल गुप्ते यांना 535 मते मिळाली आणि नवख्या भाजपच्या निकिता अमोल चव्हाण यांना 934 मते मिळाली आणि दोघेही पराभूत झाले। परिणामी या ठिकाणी काँग्रेसच्या शेख सना परवीन शेख राजीक ह्या 1019 मते घेऊन विजयी झाल्या। मुस्लिम मतदान, काँग्रेसचे मतदान या सर्व बाबी सोडल्या आणि आकडेवारीचे गणित पाहिले तर निकिता चव्हाण व ज्योती गुप्ते यांच्या मताची बेरीज केली तर 1469 मते होतात। हीच उमेदवारी भाजपाने थेट ज्योती अमोल गुप्ते यांना दिली असती तर त्या 1500च्या जवळपास मतांनी निवडून आल्या असत्या आणि कार्यकर्तेही खुश राहत असते आणि सोबत प्रभाग 7 मधील अमर भीमराव खराटे हेही सोबतीला निवडून आले असते। अमर खराटे यांचा पराभव नामात्र 196 मतांनी झाला व यांनीही काँग्रेसचे प्रमोद इंगळे व शेख सना परवीन हे दोन्ही काँग्रेसचे उमेदवार निवडून आले।